तर फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाजी स्ट्राईक एंडवर पाहायला भेटतो राजू. नॉन स्ट्राईकला पाहायला भेटतोय अक्षय. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन करण. सुंदर चेंडू होता. चेंडू देखील काय राजूला समजला नव्हता. त्याचसोबत पहिला चेंडू निर्धाव चेंडू असेल. दुसरा चेंडू. चेंडू फ्लिक केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर होते. संघाची धाव संख्या उघडली आहे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अक्षय. खोलगट पत्र्याचा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी आपल्याला करण यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. सुंदर फटका आहे. चेंडू येईल कॉम्बॉक्सच्या दिशेने. अक्षयच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा दणदणीत कणकणीत पॉवरफुल चौकार. तर ज्या कामगिरीसाठी अक्षयला पाठवलं त्या संघाने त्याच कामगिरीवर अक्षय खरा उतरतोय. पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न होता. चेंडू देखील काय थोडा अक्षयला समजला नव्हता. त्याचसोबत निर्धाव चेंडू घोषित. पहिल्या षटकानंतर पुन्हा एकदा धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. संघासाठी दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रथमेश. संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रथमेश उर्फ निग्र्या. तो पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय राजू. पहिला चेंडू. रिव्हर्स फटका मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आपल्याला सिद्धांत आमरे यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू. फटका मारलाय. फुल टॉस चेंडू होता. चेंडू जाईल ऑनसाईडच्या दिशेने. अक्षयच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. आणि त्या चौकारानंतर पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर. पुन्हा एकदा स्पीप मारायचा प्रयत्न होता. चेंडू देखील काही समजला नाहीये. अक्षयाला रनआउटचा देखील चान्स होता बट एक चोरटी धाव घेतली आहे आणि त्याच एका चोरट्या धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होते. जाऊन पोहोचते 11 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याचसोबत एक धाव घेतली आहे. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मारलाय त्या दिशेने. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला. शेवटच्या चेंडूवरती आल्या होत्या 2 धावा आणि त्याच 2 धावेनंतर पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरते. ती जाऊन पोहोचते 14 धावांवर. तर संघासाठी मैत्री रॉयलच्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय सिद्धांत आमरे. पहिला चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी जाणला तो सिद्धांत आमरे. एकदा रिव्हर्सचा फटका आहे. फटका गेलाय पॉइंटच्या दिशेने. जमिनीला मिठी मारत राजूच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल कणकणीत चौकार.
पुन्हा एकदा रिवर्सचा फटका आहे त्याच दिशेने पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला भेटतो राजूच्या बॅट मधनं पुन्हा एकदा या कडकडीत उन्हात पाहायला भेटतोय मैत्री प्रीमियर लीगचा कणकणीत चौकार. दोन चेंडूंमध्ये 8 धावा आल्या होत्या आणि त्याच नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. सुंदर चेंडू होता, चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव घेतली आहे आणि त्याच एका धावेत नंतर स्ट्राइक मध्ये बदल होतोय. स्ट्राइकवर पाहायला भेटतो अक्षय. येस, चेंडू गेलाय ऑनसाइडच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय दिनेश यांच्या माध्यमातून. तर शेवटचा चेंडू शिल्लक, ऑन स्ट्राइक असेल राजू. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता, दांडी 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 गुल झाली आहे. यासोबत होते विकेटचं पतन राजूच्या रूपात. मैदानात आपल्याला पुन्हा एकदा नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला भेटतोय. तर जसं मी सांगितलं, उत्कृष्ट गोलंदाजीसाठी जाणला जातो सिद्धांत आंबरे. तर त्याच प्रकारची कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे आणि पुन्हा एकदा धावसंख्येत 3 षटकांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. मैदानात नवीन फलंदाज दाखल झालाय शुभम शिगम उर्फ डब्ल्यू. संघासाठी शेवटचे षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय भावेश. राईट आर्म ओव्हर दी विकेट. उजव्या हाताचा गोलंदाज फलंदाजी स्ट्रायकिंग एंडवर पाहायला भेटतोय अक्षय. पहिला चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, तर वेगळ्याच ट्विस्ट इथे पाहायला भेटतोय. वाईड प्लस 22च्या रूपात येतील 4 धावा, एकूण मिळतील 5 धावा आणि त्याच 5 धावेनंतर पुन्हा एकदा धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. शेवटचं षटक आहे, धावा थोड्या करावा लागतील. पुन्हा एकदा बारचा इशारा येतोय, नो बॉल. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता, चेंडू देखील काय अक्षयला समजला नव्हता. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते भावेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेने, जाईल 1 बाउन्स. अक्षयच्या बॅट मधनं येतोय कणकणीत चौकार. दोन चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर. दुसरा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, झेलचा प्रयत्न होता, त्याच सोबत निर्धाव चेंडू घोषित. चेंडू मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने, अक्षयच्या बॅट मधनं येतोय पुन्हा एकदा मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकातील 4 चेंडूंनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावांवर. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, प्रहार केलाय, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधनं येतोय कडकडीत उन्हात मैत्री प्रीमियर लीगचा कणकणीत, माफ करा. तर थोडासा ट्विस्ट कडे पाहायला भेटतोय. फलंदाज आउट होताना आपल्याला दिसलाय आणि पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 39 धावांवर.
तर जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. तर पुढील सामन्याची नाणेफेक तर पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री टायटन्स. अगोदरच्या मॅचचा सामनावीर आपल्याला इथे पाहायला भेटतोय. स्वप्नील उर्फ लाला सुंदर फटकेबाजी केली होती. त्याच सोबत मॅन ऑफ द मॅच सोबत 2,500 रुपयाचा रोख रक्कम देखील त्याला आलं होतं. 5 बॉल 5 चौकार त्यांनी ठोकले होते. सुंदरशा टाळा होऊन जाऊ द्यात स्वप्नील याच्यासाठी. तर जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या मॅचची नाणेफेक इथे होते. मैत्री स्टार वर्सेस मैत्री टायटन्स. हेड इज अ कॉल. हेड सीट इज मैत्री टायटन्स या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं होतं आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. शाहीश्वर मोटर्सचे ओनर अक्षय गडशी यांनी आपल्या मंडळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले दर टायमाला ते स्पॉन्सरशिप्स करत असतात. आपल्या मैत्री प्रीमियर लीगला सहकार्य देत असतात. सुरू असलेला सामना श्याम वर्सेस निगऱ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला सज्जवताना पाहतोय राजू. पहिला चेंडू. चेंडू मारलाय. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. चेंडू मारला होता फाईन लेगच्या दिशेने. त्याचसोबत मिळतील 4 धावा. नो +4 सोबत 5 धावांनी संघाच्या धावसंख्येत उघड झालाय. पुन्हा एकदा फलंदाजी मार्क पर पाहायला भेटतो प्रथमेश. रिवर्सचा फटका मारलाय. नो बॉल होता. त्याच सोबत नो बॉलवर प्रथमेशला जीवनदान भेटलंय आणि त्याच जीवनदानचा फायदा प्रथमेश करतोय का समजेल आपल्या येत्या षटकात. पुन्हा एकदा चेंडू मारला लेक्षाच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला परेश दळवी यांच्या माध्यमातून. त्याचसोबत 2 धावा आल्या आहेत आणि त्याच 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू देखील काय प्रथमेशला समजला नव्हता. त्याचसोबत निर्धाव चेंडू घोषित. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू देखील काय प्रथमेशला समजला नव्हता. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला राजू याच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्वीप केलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय घासत पुसत जमिनीला लोळत. प्रथमेशच्या बॅटमधनं येतोय या मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार आणि त्याच चौकारानंतर पुन्हा एकदा
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि त्याचसोबत 22 रूपात येतील 4 धावा, म्हणजे टोटल 5 धावा. आणि त्याच 5 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. एक चेंडू शिल्लक. तर पहिलं षटक थोडंसं मागलं षटक ठरतंय. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल राजूला. पुन्हा एकदा झेल घेतली आहे प्रथमेश, होतोय झेल बाद. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला अक्षयच्या माध्यमातून. पहिलं षटक थोडं मागलं षटक ठरलं होतं. पाहूया संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. पहिल्या षटकात त्या धावा आल्यात, त्या थोड्याशा कव्हर कराव्या लागतील. तर पहिल्या षटकानंतर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. थोडीशी टीम मीटिंग देखील होताना आपल्याला ते पाहायला मिळतंय. तर सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तर चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय अक्षयच्या हातात. थोड्याशा टीम मीटिंग नंतर एक स्ट्रॅटेजी बनली असेल, विकेटची गरज असेल, त्याच कामासाठी अक्षयला आपल्या संघाने आणलाय. आणि त्याच कामगिरीवर अक्षय करा उतरतोय का. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो अक्षय. पहिला चेंडू उंचाईच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता. चेंडू गेल्या कव्हरच्या दिशेने, मेल एक धाव. आणि त्याच एका धावेनंतर धावसंख्येत थोडीशी भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. स्वीप मारायचा प्रयत्न होता, चेंडू देखील काय पियुषला कळला नव्हता. आणि त्याच सोबत निर्धाव चेंडू घोषित. तिसरा चेंडू. तर चेंडूने बॅटची कट घेतली आहे, गेला होता थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. त्याचसोबत थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला भेटला. सोबत 2 धावा घेतल्या आहेत. आणि त्याच 2 धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते आणि जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. 21 हा आकडा गणपती बाप्पाचा शुभ आकडा आहे. पण त्या शुभ आकड्याच्या पुढे आपल्याला जावं लागेल, थोड्याशा धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, पण चेंडू देखील काय पियुषला कळला नाहीये. आणि त्याच सोबत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू घोषित. फुलटॉस चेंडू होता, टॅप मारलाय उंचाईच्या दिशेने, रनआउटचा चान्स होता. त्याचसोबत एक चोरटी धाव घेतली आहे. आणि त्या एका चोरट्या धावेनंतर षटक समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. शेवटचे 2 षटक शिल्लक, शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. जर हा सामना जिंकायचा असेल तर शेवटच्या 10 चेंडूंमध्ये 17 धावा कराव्या लागतील. तर संघासाठी तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सचिन.
फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय पियुष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सचिन. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू होता. पियुषला देखील काय कळला नव्हता, थोडासा डबल माइंड झाल्यासारखा दिसला पियुष. त्यासोबत पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता. दुसरा चेंडू देखील पियुषला फॉलो करत टाकलाय. पियुषला देखील दुसरा चेंडू देखील कळला नाहीये आणि त्याचसोबत दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू येईल. चेंडू कट केलाय सकाळच्या दिशेने, थोडीशी मिसफिल्ड पाहायला भेटली आहे आणि त्याच मिसफिल्ड सोबत पियुषच्या बॅट मधनं येतोय. अंपायरचा इशारा आपल्याला इथे नो बॉल पाहायला भेटतोय आणि त्याचसोबत मिसफिल्ड झाली होती आणि त्याच मिसफिल्डचा नतीजा 4 धावांमध्ये कन्वर्ट होतोय. पियुषच्या बॅट मधनं आलाय खणखणीत चौकार. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्याचसोबत चांगलं यष्टीरक्षण आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. पियुष झालाय स्टंप आउट. तर मैदानात नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला भेटतोय करण. शेवटच्या 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय करण. पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्याला सचिन यांच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. सुंदर गोलंदाजी सचिन आपल्या संघासाठी करतायत. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू पूल केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि त्याचसोबत एक धाव घेतली आहे. एका धावेनंतर षटक समाप्त होत आहे. 3 षटकांच्या आखरी धावसंख्या जाऊन पोचते ती 28 धावांवर. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. तर गेल्या सामन्यात आपण पाहिलं करणने 5 बॉल 9ची आवश्यकता होती, तेव्हा 2 चेंडूंमध्ये 2 चौकार ठोकले होते. संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच प्रकारची कामगिरी करण या सामन्यामध्ये करतोय का? संघाच्या नजरा असतील करणवर. शेवटचा षटक घेऊन येतोय शुभम शिगम उर्फ डब्ल्यू. पहिला चेंडू. सुंदर फटका सकाळच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. एका धावेतच समाधान मानावं लागेल. ते एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत थोडीशी भर होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 29 धावांवर. 4 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. रिव्हर्सचा फटका आहे. फटका गेलाय पुन्हा एकदा फोनच्या दिशेने. थोडासा मिसफिल्ड देखील आपल्याला इथं पाहायला भेटला आणि त्याच मिसफिल्डचा नतीजा होतोय तो 4 धावा. पुन्हा एकदा फलंदाज भावेशच्या बॅट मधनं येतोय पॉवरफुल चौकार. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. एक धाव घेतली आहे. एका धावेनंतर स्ट्राईक चेंज होईल. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला करण पाहायला भेटतोय. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवर असेल करण. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडच्या दिशेने मारलाय चेंडू. थोडीशी खराब फेक ते पाहायला भेटले आपल्याला राजू यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. इकडे कंपल्सरी चेज आहे.
त्याचसोबत फलंदाजी मार्कवर असेल तो भावेश. शेवटच्या एक चेंडू 4 धावा. भावेशच्या बॅटमधनं मोठा फटका येतोय का? सुंदर असा फटका होता. उंच दिशेने चेंडू मिसफील्ड झाली आहे आणि त्याच मिसफील्ड सोबत सामना जिंकलाय मैत्री रॉयल्स या संघाने. सुंदर फलंदाजी आपल्याला भावेशच्या माध्यमातून पाहायला भेटली. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. त्याच सोबत विजय झालाय तो मैत्री रॉयल्स या संघाचा. तर पुढील सामना आपल्याला पाहायला भेटतोय मैत्री टायटन्स वर्सेस मैत्री स्टार्स. तर नाणेफेक जिंकलं होतं